मला ना खूप स्ट्रेस फील होतोय. माझं आयुष्य खूप स्ट्रेस्ड आहे. असं वाक्य किती जण किती वेळा म्हणतात हो. आपण सगळे स्ट्रेस किंवा तणाव या शब्दाचा विचार करत असतो, कारण तो आपण भोगत असतो. आपलं रोजचं जगणं, आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे, की तणाव आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि तो अविभाज्य झालेला भाग, ती भावना मग आपल्या शरीराचा सुद्धा एक अविभाज्य भाग बनते आणि हा सगळा तणाव कुठे साचतो माहिती हा तणाव साचतो मानेमध्ये, खांद्यांमध्ये आणि संपूर्ण पचनसंस्थेमध्ये. त्यामुळे लक्षात असू द्या, आपल्याला जर पचनसंस्थेसंबंधित काही प्रॉब्लेम्स असतील, आपली मान सतत अकारण दुखत असेल, खांदे जड वाटून दुखत असतील, खांदे झुकलेले वाटत असतील एका बाजूला, तर त्याचा अर्थ हा आहे की आपण तणावाखाली आहात आणि त्यामुळे तणाव कमी करणं हा त्यावरचा उपाय असू शकतो. मंडळी, हे मी सगळं आपल्याला सांगतोय, ह्याच्यामध्ये कुठेही ह्या गोष्टीतून आपण आपले जे उपचार चालू असतील, काही गोष्टी चालू असतील, त्या सगळ्या चालूच ठेवायच्या आहेत. परंतु ह्या संदर्भातला अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे. हे का होऊ शकत असेल, हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच हा प्रपंच. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या ह्या भावनांवर काम कसं करायचं, जेणेकरून आपण अधिक हेल्दी आणि आनंदी कसे राहू, हे सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज स्टे ट्यून्ड.